शिवाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये आले तेव्हा दरबाराच्या शिस्तीप्रमाणे असद खान एक एक नाव पुकारून प्रत्येकाला पुढे बोलावून भेटवस्तू व नजराने देत होता. पहिले शहजाद्यांना खिल्लती व मानाची वस्त्रे दिली, नंतर सरदार उमराव मनसबदार या सर्वांना आपल्या खिल्लती व वस्त्रे दिली. शेवटी सिंहगडचा वेळेवेळी जो प्रमुख होता ज्याला राजांनी धूळ चारली आणि तो पाठ फिरून पळाला तो जोधपूरचा राणा जसवंत सिंग याला खिल्लत दिली. यात फक्त शिवाजी राजांना गाळण्यात आलं. ते औरंगजेबाने जाणून बुजून केलं होतं. त्यांचा अपमान करण्यासाठी औरंगजेबाने महाराजांना अपमानाच्या हेतूने केलं होतं. त्यांचा अपमान केला म्हणजे त्याला त्याची जागा दाखवून दिली, म्हणजे हा राजा पुढे जाऊन आपल्याला त्रास करेन, त्याच्या आधीच त्याला इज्जत न देता तो आतमधून खचून जाईल या हेतूने त्याने सर्व केलं होतं आणि मनातून तो खुश झाला होता. पण त्याच दरबारात राजांनी कितीतरी वर्षांचे रीतिरिवाज मोडत खुद्द औरंगजेब ह्याचाच अपमान केला. औरंगजेबाच्या डोळे घालून रागात राजे भडकले होते. औरंगजेबाने राजांकडे पाहिलं आणि क्रोधाने डोळे लाल झालेले महाराज त्याला दिसले आणि तो घाबरून गेला. क्षणभर त्याच्या डोळ्यात भीती निर्माण